मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे यवतमाळ अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. दिनांक 8 मार्चला आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये इंटरनॅशनल वुमेन डे सेलिब्रेट केला जातो आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर सध्या आपण पाहिलं तर जेफ्री एप्स्टीन नावाचा प्रकार घडला आहे आणि त्याच्यामध्ये जगातील महत्वाच्या नेत्यांचे त्या फाईल्समध्ये नाव आलेले आहेत आणि भारतातील काही महत्वाच्या व्यक्तींचा त्यामध्ये समावेश आहे. पण जागतिक लेवलवरती ज्या पद्धतीनं इतर देशांमध्ये निषेध मोर्चे या संदर्भाने निघले त्या पद्धतीनं भारतामध्ये असं कधी झालं नाही आणि म्हणूनच यवतमाळमध्ये सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी सर्व महिला विविध सामाजिक संघटनांमधल्या महिला एकत्र येऊन या ठिकाणी दिनांक 8 मार्चला स्थानिक यवतमाळ शहरामध्ये निषेध रॅली काढणार आहेत. आणि या विषयाच्या संदर्भाने इत्थंभूत माहिती देण्यासाठी या यवतमाळ शहरातील सोशल ऍक्टिव्हिस्ट ऍडव्होकेट सीमा तेलंगे माझ्यासोबत आहेत. मॅम, काय सांगाल, काय रूपरेषा आहे कार्यक्रमाची? नमस्कार. आम्ही यवतमाळ शहरातील सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिला यांनी एकत्रित येऊन असा विचार केला की जागतिक पातळीवर गाजलेलं जेफ्री एप्स्टीन हे प्रकरण एक असा माणूस जो जगामध्ये हैवानिक वाटतो किंवा शेवटचा क्षण म्हणजे माणुसकीचा खून करणारा माणूस आणि त्याचे सगळ्या फाईल्स पाहिल्यानंतर एक सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही किंवा त्याला आयुष्याबद्दल किळस वाटावे असे घाणेरडे प्रकार जेफ्री एप्स्टीननी त्याच्या बेटावरती केलेत. अतिशय अल्पवयीन मुली, पिडोफाईल म्हणू आपण त्यांना, की बिलो 9 आणि 10 इयर्सच्या मुलींसोबत त्यांनी अत्याचार केले. ज्यांना एमसी पिरियड्स येत नाही अशा मुली सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. आणि या मुलींवरती अत्याचार करून किंवा त्यांना गर्भधारणा करून घेऊन त्या छोट्या मुलांवरती हरॅसमेंट करून त्यांचं रक्त काढणं आणि ते रक्त ऑक्सिजनच्या प्रवाहात आणून अँटी एज म्हणजे कमी वयाचा दिसण्यासाठी किंवा चीर तरुण दिसण्यासाठी हा जो एक विशिष्ट प्रकार करण्यात आला, हा मानवतेतला किंवा मानवतेची क्रूर हत्या आहे. स्त्री जातीच्या विरुद्धचा हा गुन्हा आहे. म्हणजे स्त्री कुठल्याही जातीची असो, भारतीय असो, कुठल्या पाश्चात्य संस्कृतीची स्त्री असो, तिच्या विरुद्ध मानवतेच्या विरुद्धचा हा गुन्हा आहे. आणि स्त्री ही कुठल्याही देशातली असो ती असुरक्षित आहे हे आम्हाला आता लक्षात यायला लागलं आणि म्हणून त्या विरोधात आम्ही हा गुन्हा हा 1 दिवसाचा निषेध रॅली घेतोय. त्याच्यामध्ये भारतीय स्त्रियांचा सन्मान, भारतीय मातीचा सन्मान असं आमच्या रॅलीचं नाव राहील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या जे कोणी आरोपी याच्यामध्ये सहभागी असतील त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. कोणालाही शासनाने लपवण्याचं काम करू नये आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकू नये असं आम्ही या रॅलीच्या माध्यमातून सांगणार आहोत. माझ्यासोबत इथल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी रामटेके आहेत. तर ताई, काय लोकांना या माध्यमातून आपण सर्व महिला आव्हान करणार? 8 मार्चला आम्ही निषेध मोर्चा रॅली काढत आहोत. बरोबर आहे. जे आम्ही पाश्चात्य देशातील आलेली संस्कृती 8 मार्च आम्ही अख्ख्या भारतामध्ये राबवतो. आणि आपण जे हे प्रकरण बघत आहोत, एप्स्टीन नावाचं जे प्रकरण बघत आहोत जगामधलं अतिशय निंदनीय प्रकार आहे. आणि भारतामध्ये काही छुपे जे लोक असतील त्यांचे पण चेहरे समोर आले पाहिजे. या साठी आम्ही यवतमाळमधून सुरुवात करत आहोत. कारण ज्या मुलींचा बळी गेलेला आहे त्यामध्ये भारतातल्या काही मुली तिथे गेलेल्या आहेत असं पण काही माध्यमातून पुढे आलेलं आहे. आणि जर भारतातल्या मुली जर त्या ठिकाणी गेल्या असतील, त्यांचा जर बळी गेला असेल तर नक्कीच भारतासाठी सुद्धा ही एक मोठी लाजिरवाणी बाब आहे. आणि म्हणून यवतमाळच्या वतीने सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने नेहमी पुरोगामी चळवळीतल्या महिला च्या वतीने आम्ही हा निषेध रॅली काढत आहोत. आणि सर्व महिलांनी जरी 8 मार्च असेल, सांस्कृतिक कार्यक्रम जरी असतील, परंतु ते टाळून या एप्स्टीन प्रकरणासाठी जगामध्ये जे काही चेहरे लपलेले आहेत ते चेहरे ओपन व्हावं आणि त्यांचं चेहरे ओपन होऊन सत्य बाहेर पडावं यासाठी या रॅलीमध्ये सगळ्या महिलांनी आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या महिलांनी सुद्धा या रॅलीमध्ये सामील व्हावं असं मी आवाहन करते. जेफ्री एप्स्टीनच्या संदर्भाने सर्व महिला या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि दिनांक 8 मार्चला ही निषेध रॅली सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं यवतमाळ शहरामध्ये काढण्यात येणार आहे. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट.